चला फिल्डिंग टीम मॅच सुरू करून घ्यायची आहे. 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्या दोन्ही टीम्स. अंपायर सर तुम्ही पण सूचना द्या बॉलरला बॅटिंग टीमला की 4 ओव्हरची मॅच आहे. वसुंधरा हॉस्पिटल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं मेडिकल सर्व्हिस या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. डॉक्टर सन्माननीय मुंडे सर तर उपस्थित होते, त्याचबरोबर करण जाधव सर देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत. सर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सुपर किंग टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू वाईड. 4 ओव्हरची मॅच. ओपनिंग बॅटर आलेत. मोठा फटका खेळलाय आणि झेलबादची संधी होती, छेट निसटला गेलाय आणि या दरम्यान एक सिंगल धाव मिळेल. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा झेलबादची संधी असेल. पुन्हा एकदा झेल निसटला गेला. या दरम्यान 2 धावा नक्कीच मिळतील. फिल्डिंग मध्ये पाहायला गेलं तर वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल. पुन्हा एकदा चेंडू असेल. धावसंख्या झाली आहे 5 धावा. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षकाकडून थोड्याशा चुका होताना पाहायला मिळतात. या दरम्यान 1 धाव मिळेल. वाईट चेंडू. जवळपास 3 वाईट चेंडू या षटकामध्ये टाकले आहेत. अतिरिक्त धावसंख्या वाढेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये गडबड आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती आणि या दरम्यान मोठा फटका खेळलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. कणकणी षटकार. 6 धावा. डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 धावा. इथून पुढे होणारे सामने 4 षटकाचे राहतील. सर्व संघांनी नोंद घ्यायची. दुसरं षटक घेऊन आलाय. हळूवार टोलवलं चेंडू, परंतु चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. 4 धावा. पाहूया पुढचा चेंडू.
यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय चांगली कामगिरी केली जाते आहे. सेव्हन स्टार स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. सेव्हन स्पोर्ट्स आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सेव्हन स्पोर्ट्सचे सर्व नवनाथ भाऊ शिंदे या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत. चांगल्या प्रकारे शूट करतायत. सर्व पिक्चर आपल्या कॅमेरामध्ये कैद करतायत. फक्त थोडंसं झूम करा. कॅमेरा फक्त फिरवू नका नवनाथ भाऊ. झूम पण करा. झूम इन झूम आउट पण झालं पाहिजे. स्कोर कार्डवर 25 धावा आहेत. वाईट चेंडू असेल. पंचाची कुणी वाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या 26 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि उत्कृष्ट टोलवला चेंडू. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. अभिलाषा प्रीमियर लीग 2026 पर्व 7वे आणि या 7व्या पर्वामध्ये चालू असलेला सामना. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 2 षटक इथं समाप्त झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 30 धावा. पंधराच्या सरासरीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30 धावा. पाहूया पुढचा चेंडू. उर्वरित 2 षटकांचे खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या दरम्यान बिग हिट. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. गोलंदाजावरती आक्रमण चढवलं जातंय कारण कॉटन बोल्ट इथे मात्र झेल. धक्का क्रमांक पहिला कश्यप किंग्सला बसलेला. थँक्यू. त्याकडे यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. सन्मान्य चैतन्य बांगर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. यानंतरच्या दोन्ही टीम्स कॅप्टन विनंती असेल टॉससाठी या. एका बाजूला आपण पाहणार आहोत युपी दबंग आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवान किंग्स. या युपी दबंग आणि शिवान किंग्स टॉससाठी या. चला युपी दबंग शिवान किंग्स टॉससाठी या. चला मैदानामध्ये जाऊयात. एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आत. तिसरे षटक प्रगतीपथावरती आणि काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. टॉससाठी या. चला मान्यवर चैतन्य बांगर साहेब आपल्या समोर जोडले जातील. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या षटकार. यस कॅमेरामॅन नवनाथ भाऊ. यस फोकस. थँक्यू. ओके सर विल कॉल. हेड इज द कॉल अँड इट्स टेल्स. टॉस जिंकलाय. बॉल फर्स्ट. ओके दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. या दरम्यान मोठा फटका युपी खेळला दबंग टीमनं टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. आणि धावसंख्या झाली आहे ती
42 धावा. बॅटची कडा इथे धावबादची संधी आणि थोडं क्षेत्ररक्षणामध्ये खराबी पाहायला मिळते. या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्यात. 3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1:44 धावा. शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल, मोठमोठे फटके इथे मात्र खेळावे लागतील. कश्यप किंग संघाची आतापर्यंत सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. चांगला टोलवलेला चेंडू. एक सिंगल मिळेल. यावेळी काय मोठा फटका खेळलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार. एक चांगला फटका खेळला गेलाय. पाहूया अजून उर्वरित चेंडूवरती आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळतील का. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. फलंदाज बाद. एक्कावन्न 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 51 धावा नोंदवल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. एक चांगला चेंडू टाकला गेला मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका जरूर इथे खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचा चेंडू राहिलाय. एक चेंडूवरती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न राहील परंतु हाही सुद्धा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 51 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आयोजकांना विनंती आहे बॉल द्यायचा आहे ग्राउंड मध्ये. चला घाई करा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे लवकरात लवकर.
कश्यप किंग्स 4 ओव्हरमध्ये 51 धावा बनवल्यात आणि सुपर किंग संघाला 4 षटकामध्ये 52 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. डावखुरी आताचा फलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. फलंदाजाचं नाव कळवायचंय. इजाज कुरेशी गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती इजाज पहिलं षटक हाताळतोय. चला सामना चालू करून घ्या. पहिला चेंडू इजाजचा, हळूवार टाकलेला चेंडू. या दरम्यान सिंगल मिळेल. पाहूया पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू. या दरम्यान सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. सुरेख असे क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानाच्या आत पाहायला मिळते आणि या दरम्यान नक्कीच एक धाव मिळेल. लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहूया काय कामगिरी करतोय. इथे मात्र झेलबाद झाला. फलंदाज बाद. चला फलंदाजाचं नाव कळवायचंय. बॅट्समनचं नाव कळवायचंय. पाहूया पुढचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळाली होती. या दरम्यान थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत पाहायला मिळतंय. चुका चुका वारंवार चुका मैदानाच्या आत इथे पाहायला मिळत आहेत. त्यांचं धावा कळवायचे. त्यांचं आत्ताच्या धावा किती घेतल्यात त्या कळवायच्या. 3 4 4 घेतल्या का. 4 धावा. चला सामना चालू करा. 4 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 चेंडू झालेले आहेत. अजूनही यावेळी एक सुरेख प्रकारचा चेंडू टाकला गेलाय. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 1 गडी बाद 6 धावा. गोलंदाजीसाठी रणजित गोलंदाजी मार्कवरती सज्ज. दुसरं षटक असेल.
पहिल्या षटकाचा विचार केला तर अतिशय सुरेख पद्धतीचं षटक हाताळलं गेलं होतं. 6 चेंडूवरती फक्त 6 रन्स खर्च केल्या गेल्या होत्या. पाहूया दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकावरती काय कामगिरी करतायत फलंदाज. यावेळी हलकी शिकट आणि एक धाव पूर्ण. पाहूया पुढचा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू परंतु वाईड असेल. या वाईडच्या अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होईल. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू फलंदाजाला समजला नाही आणि चेंडूनी सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. इथे मात्र फलंदाज बाद होईल. शिल्लक आहे 16 चेंडूवरती बनवायच्या 44 धावा. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पाहूया पुढचा चेंडू दुसरं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली होती. मैदानामध्ये पळापळ सुरू आहे. दरम्यान 2 रन मिळतील. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आक्रमण चढवलंय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार. चांगला फटका खेळायला बराच वेळ झाला होतो. मोठा फटका बॅट मधून आला नव्हता आणि या एक चेंडू अजून शिल्लक आहे. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे ती त्यांचं एक बॉल आहे अजून. धावसंख्या झाली आहे 17 धावा. 13 गेम में बनाने का है 35 रन. 35 रन बनाने का है. ओव्हर झाली. दोन षटकाच्या समाप्तीनंतर षटक पूर्ण झाले सर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 2 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या 35 धावा. यावेळी सुरेख चेंडू खेळला गेलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार.
मोठे फटके नक्कीच इथे खेळावे लागतील. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर मोठे फटके इथे नक्कीच खेळावे लागतील. पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार. दोन चेंडूवरती लगातार 2 षटकार आलेले आहेत. सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. 10 चेंडू 23 धावा अजूनही आवश्यक आहेत आणि या 2 षटकाराच्या मदतीने फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये थोडस वातावरण पाहायला मिळतंय. पाहूया पुढचा चेंडू सलगचे 3 येतील का? तिसऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार येईल का? पाहूया. यावेळी मात्र वाईट चेंडू असेल. अस्ताव्यस्त केलेली फेकी मैदानाच्या आत पाहायला मिळते. दबाव दडपण प्रेशर इथे पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत पाहायला मिळतंय आणि या दरम्यान नक्कीच 2 धावा मिळतील. संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर इथे एक धाव नक्कीच आपल्याला वाचवावी लागेल. यावेळी अतिशय सुरेख असा बॉल टाकण्यात आला आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या झाली आहे 38 धावा. 38 रन. लॉस ऑफ 2 विकेट आणि अजूनही 7 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. 2 गडी बाद झाल्यानंतर फलंदाज मैदानात आला आणि आक्रमण चढवलं. 6 चेंडू हाताळले गेले आणि या 6 चेंडूवरती तब्बल 23 धावा कुठल्या गेल्या आहेत. थोडेस महागडं षटक असेल आणि या महागड्या 7 बॉल शिल्लक आहेत. 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7. या षटकाचा अजून 1 चेंडू शिल्लक आहे आणि बनवायच्या आहेत 14 धावा. पाहूया शेवटचा चेंडू आणि यावेळी अंगभेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धाववाची संधी आणि 1 धाव पूर्ण असेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 2 गडी बाद. 39 धावा. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 13 धावा सुपर किंग्स या संघाला. शेवटचं षटक असेल. विजयासाठी इथे 6 चेंडू मध्ये 13 रनांची गरज. पाहूया कर्णधार आपल्या कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवत आहेत. शेवटचं षटक आहे. इथे मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अपील केलं जाते परंतु इथे मात्र पंच निर्णय फेटाळताना अपील फेटाळताना पाहायला मिळत आहेत. शशी राजवडे सर आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अतिशय अनुभवी असे पंच खरं स्पर्धेला लाभलेत. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार.
डीजे फलंदाज डगआउट मधूनच सेट होऊन आला होता की काय. जवळपास 4 षटकार मोठमोठे 4 षटकार लगावलेत. पाहूया पुढचा चेंडू. वाईट चेंडू असेल अतिरिक्त धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ होईल आणि धावसंख्या झाली आहे 46 धावा. दोन मिनिटं थांबा. एक 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2. एक मिनिट स्कोर अपडेट करतायत. शेवटचे चेंडू किती शिल्लक आहेत? 4 बॉल 5 रनची गरज आहे. ठीक आहे, थँक्यू. अजूनही 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त चेंडू इथे मात्र टाकताना गोलंदाज पाहायला मिळतोय. कुठेतरी भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आत. अगदी गोलंदाजावरती असलेला दबाव इथे मात्र स्पष्ट दिसताना पाहायला मिळतो. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा उलटा स्वरूपाचा चेंडू आणि इथे मात्र चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार. सुपर किंग संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं आभार.